नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करायला घेतलेला आहे आणि फायनली मी आज माझा नवीन कुकर यूज करण्यासाठी काढते. तर हा कुकर घेऊन ना 1 ते 1.5 वर्ष झालेला आहे, पण मी काही त्याला म्हणजे वापरण्यासाठी काढत नव्हती. त्याचं कारण म्हणजे तो 5 लिटरचा कुकर आहे आणि 4 जणांसाठी एवढा मोठा कुकर लागत नाही. म्हटल्यावर फक्त कधीतरी कोणी पाहुणे वगैरे आले किंवा बिर्याणी वगैरे बनवायची असली त्यासाठी मी घेतला होता. आणि दुसरं कारण म्हणजे मला स्टीलचा पाहिजे होता आणि माझ्याकडनं ॲल्युमिनियमचा घेतला गेलेला होता. त्यामुळे मी लवकर तो काही यूज करायला काढत नव्हती. पण माझा जो 3 लिटरचा कुकर आहे ना, तो खराब झाला आणि त्यामुळे मला आता हा कुकर वापरायला काढावाच लागणार आहे. नवीन 3 लिटरचा घेतला असता, पण आता पोस्टिंग पण येणार आहे आणि सामान वाढवून काही अर्थ नाही. त्यामुळे म्हटलं चला 5 लिटरचा का असेना, तो आपण वापरायला काढूया आणि फायनली मी आज तो काढते. आणि तो कुकर कसा आहे, म्हणजे कसा यूज करायचा आहे, त्याच्यामध्ये नवीन काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. खूप छान कुकर आहे. तर इथं ना मी कुकरमध्ये काय काय आहे ते बघून घेतलं. शिट्टी वगैरे त्याची ओपन करून घेतली आणि आता मला हा ना स्वच्छ घासावा लागणार आहे, गरम पाण्याने धुवावा लागणार. तर त्या पहिले ना मी याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कसा यूज करायचा आहे ते पहिले पाहून घेते. आणि त्याच्यामध्ये ना एक अशी प्लेट भेटलेली आहे खाली ठेवण्यासाठी, जर आपल्याला डाळ भात एकत्र लावायचे असतील तर. पण ते डबे ना मला म्हणजे वेगळे घ्यावे लागणार आहेत, कारण कुकरमध्ये ते मिळाले नाही आहेत. तर त्यामुळे मी ते नंतर घेईल, आता तर नाही घेणार. तर हे बघा इथे मी सगळं ते पाहून घेते की काय काय आहे, कारण त्याच्यामध्ये ना एक नवीन होतं. तर त्यामुळे ते काय मला समजत नव्हतं, म्हणून मी पहिले व्यवस्थित ते पाहून घेतलं. आणि ते काय आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. कारण नवीन नवीन जर गोष्टी असते ना, आणि हे असं कुकर वगैरे जर असला तर त्यात भीती वाटते. कारण माझा जो पहिला कुकर होता ना 3 लिटरचा, त्यामुळे ना मला प्रचंड भीती वाटायला लागलेली आहे कुकरची. कारण 2-3 वेळा त्याचं म्हणजे ब्लास्ट होता होता राहिलेला आहे, तरीही मी तो तसाच वापरत होती. पण आता जरा जास्तच मोठा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी फायनली हा काढला. तसं तो कुकर अजिबात असं वरून किंवा दांडी वगैरे असं काहीही खराब नाही आहे. फक्त तो ना म्हणजे त्याचा प्रेशरच अचानक असं हे होतं, म्हणजे रिंगच्या साईडने हवा निघायला लागते आणि त्यामध्ये जे पण काही मी म्हणजे शिजायला टाकलेलं असतं ना, ते देखील असं पूर्ण बाहेर येऊन जातं. इतकं म्हणजे मोठा प्रॉब्लेम होत होता. आणि म्हणजे माझं नशीबच चांगलं की ते रिंगच्या साईडनं असं होत होतं. जर वरती कुकरचं ढक्कन वगैरे फुटलं म्हणजे उडालं असतं तर ते म्हणजे मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे हे मला 2-3दा बोलले की हा कुकर मी फेकून देईल, तू पटकन तो नवीन कुकर यूज करायला काढ. मग मी फायनली हा काढला. तर हे बघा इथं ना कुकरवर जे स्टिकर होतं ते मी काढून घेते. आणि ही ट्रिक ना मी यूट्यूबवरच बघितली होती, की म्हणजे असं जे पण भांड्याचं आपल्याला स्टिकर काढायचं आहे ते असं गॅसवर थोडं गरम करून घ्यायचं आणि मग काढायचं. आणि खरंच इतक्या इझी पद्धतीने निघालं नाही. जर घासून काढायचं म्हटलं तर निघत नाही आणि ते चिपकून जातं. तर हे बघा किती इझी पद्धतीने निघालं. पहिले थोडं म्हणजे मी करून बघितलं तेव्हा पूर्णपणे गरम झालं नव्हतं, पुन्हा गरम केलं आणि हे बघा जे स्टिक आहे ना त्याला, ते देखील इझिली निघतंय. ते मी आता लगेचच घासून घेणार आहे आणि घासून त्यामध्ये थोडं गरम पाणी वगैरे देखील भरून ठेवणार आहे, कारण नवीन कुकर आहे, चांगला स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी भरून ठेवलं आहे. आणि मी पहिल्यांदा आज त्याच्यामध्ये खिचडी बनवणार आहे. काहीतरी गोड बनवण्याचा प्लॅन केला होता, पण आज मला खिचडी बनवायची होती आणि त्या दुसऱ्या कुकरमध्ये तर बनवणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी आज पहिल्यांदा त्याच्यामध्ये खिचडीच बनवून घेते. तर इथं ना मी कांदे टोमॅटो सगळं जे काही कट करायचं होतं ते कट करून घेते आणि सिंपल अशी खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते की आमच्या खानदेशामध्ये कशी खिचडी बनवली जाते. आणि आमच्या खानदेशातील भरपूर लोकांना खिचडी खूपच आवडते. जर 3-4 दिवस झाले खिचडी बनवून आणि जर नाही बनवली गेली ना, असं वाटतं आमच्या शरीरातून कुठलं तरी विटॅमिन कमी होतं आहे आणि लगेच त्या खिचडीची खूप अशी आठवण यायला लागते. आणि तसंच आज आमच्याकडे म्हणजे 3-4 दिवस झाले होते खिचडी बनवून आणि फायनली म्हटलं चला आज खिचडी बनवूया. कारण खिचडी जर असली ना संध्याकाळची खूप छान जेवण होतं. मलाही आवडते, म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. पहिले किशूला एवढी जास्त आवडायची नाही, पण आता त्याला देखील म्हणजे आवड निर्माण झाली आहे. तर हे बघा इथं मी कुकर ठेवला, कुकरमध्ये थोडं तेल घातलं, त्यामध्ये कढीपत्ता शेंगदाणे टाकले, ते थोडे परतून घेतले. त्यानंतर मी कांदा टाकला, कांदा पण हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेतला. आणि त्यानंतर ना मी लसूण, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला हे असतं ना बारीक कुटून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये, कारण कुटून ना खूप छान अशी टेस्ट येते. तर ते एखाद मिनिटभर परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, ते पण परतून घेतलं आणि मग टोमॅटो, बटाटा आणि मटर वगैरे टाकून छान असं हे आता सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेणार आहे. आणि लगेचच मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेते. मीठ टाकल्यामुळे हे जे टाकलेलं आहे ना ते लवकर सॉफ्ट होईल.
तर हे व्यवस्थित परतून झाल्यावर लगेच मी ना तांदूळ टाकून घेते. तर हे तांदूळ ना मी जेव्हा कांदे, टोमॅटो चिरायला घेतले होते ना, तेव्हा मी पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते. कारण हे बासमती तांदूळ आहेत. थोडा वेळ पहिले जर आपण हे भिजून ठेवले ना, तर छान मऊसूत खिचडी होते. आणि आमच्या घरात ना अशी म्हणजे जास्त मोकळी खिचडी नाही आवडत. थोडी अशी म्हणजे त्याच्यात हे लागतं, पाणी लागतं खिचडीमध्ये. तर तांदूळ टाकल्यानंतर ना मी व्यवस्थित ते तांदूळ परतून घेतले आणि वरून ना थोडासा अजून मसाला घातला मी, बिर्याणी मसाला. कारण त्यामुळे ना खूप छान फ्लेवर येतो खिचडीला. असेल तर टाका, नाही टाकला तरी हरकत नाही. फक्त फ्लेवरसाठी मी तो मसाला टाकला, नाही तर मी गरम मसाला टाकलेलाच आहे. आणि त्यानंतर ना याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते. माझं हे नेहमीचंच म्हणजे प्रमाण आहे. 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ आणि त्याला एक पूर्ण आदली पाणी म्हणजे 2.5 ते 3 ग्लास पाणी असेल तेवढं पाणी मी ते घातलं. आणि गरमच पाणी टाकायचं आहे कारण मी तांदूळ इथं पहिले टाकलेले आहेत म्हणून. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळ्यात लास्टला मी आता इथं कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि झाकण लावून 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे. मी पहिल्या कुकरला फक्त 3च करायची, पण हा कुकर जरा नवीन आहे आणि अगदी पटापट शिट्ट्या होत होत्या. त्यामुळे मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि 4 शिट्ट्यांमध्ये खिचडी कशी झाली मी तर तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि शिट्ट्या पण किती वेळामध्ये झालेल्या आहेत, म्हणजे किती पटकन झाल्या आहेत ते देखील मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर हे बघा इथं ना ढक्कन थोडं म्हणजे टाईट जात होतं, लागत नव्हतं लवकर, कारण नवीन आहे, थोडा त्रास होतोच. आणि मला बाहेरून झाकणच्या कुकरची सवय आहे, त्यामुळे मला काही एवढं हे वाटत नाही. तर हे बघा हे जे आहे ना साईडला, ते मी तुम्हाला दाखवत होती की हे नवीन आहे असं. जसं एका साईडला वॉल आहे आणि त्याच्यात अपोजिट साईडला बघा एक ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसत असेल ते. तर ते याच्यासाठी आहे, कुकरमध्ये प्रेशर बनला की ते वरती येतं आणि प्रेशर गेला की खाली येतं. मी ते देखील तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर ते जसं पण वरती आलं ना लगेच 2 ते 3 मिनिटामध्ये कुकरची शिट्टी झाली. तर पहिली शिट्टी झाली आहे आणि आता लगेच दुसरी होणार आहे. मी अजिबात स्पीड वाढवलेला नाही, फक्त फुल गॅस आहे हे बघा. लगेचच दुसरी शिट्टी होईल. तर म्हणजे पटापट शिट्ट्या होत आहेत ह्या कुकरच्या आणि आपोआप होत आहेत आणि ओतत वगैरे अजिबात नाही आहे. तर हे बघा इथे मी 4 शिट्या करून घेतल्या. मी तुम्हाला 2च दाखवल्या. आणि गॅस वगैरे बंद आहे आणि हे बघा ते जे बटन आहे ना ते वरतीच आहे, कारण त्याच्यामध्ये अजूनही प्रेशर आहे. तर तो प्रेशर निघेपर्यंत त्याला तसंच ठेवायचं आहे. नाहीतर आपण पहिल्या कुकरांना काय करायचो, शिटी वरती करून बघायचो त्याच्यामध्ये प्रेशर आहे की नाही. तर याच्यामध्ये हे असं छान दिलेलं आहे. तर जोपर्यंत त्या कुकरचा प्रेशर निघत नाही तोपर्यंत मी इकडे आली, कपडे वगैरे फोल्ड करून घेणार आहे. कारण दुपारचे कपडे आज माझी फोल्ड करून करायची राहिलेली होती. आणि मी खिचडी बनवत होती ना, तर मुलांना अभ्यासाला देखील बसवलेलं होतं. आदित्यचा अभ्यास झाला, किशूचा जरा बाकी होता. आणि तो ना अधूनमधून चुका करत असतो, ते मला बघावं लागतं. आणि जे चुकीचं लिहिलेलं असतं ना, ते मला त्याला पुन्हा लिहायला सांगावं लागतं. तर आताही त्याने 2 स्पेलिंग वगैरे चुकीच्या लिहिलेल्या होत्या, तर त्याला मी त्या नीट करायला सांगते. तर तो बोलला की मम्मी मी आता एकचदा लिहीन, जास्त वेळ नाही लिहिणार. तर म्हटलं ठीक आहे, एकदा का लिहित नाही पण लक्षात ठेव, कारण आता त्याची एक्झाम वगैरे पण आहे 9 तारखेपासून, त्यामुळे त्यांचं आता रिव्हिजन घेणं खूप गरजेचं आहे. आणि कामांसोबतच असं मुलांचा देखील अभ्यास घेतला जातो. स्पेशल त्यांच्यासाठी वेळ काढायची गरज नाही. त्यांना एकदाचा अभ्यास देऊन द्यायचा आणि नंतर आपण त्यांचा अभ्यास चेक करून घ्यायचा, म्हणजे आपली कामं पण होत राहतात आणि त्यांचा होमवर्क पण कंप्लीट होत राहतो, रिव्हिजन पण होत राहतं. तर इथं मी आता पटकन कपडे फोल्ड करून घेते. हे पण घरी आलेच होते. तर कपडे वगैरे फोल्ड करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की प्रेशर निघाल्यानंतर ते जे बटन आहे ते आपोआप खाली गेलेलं आहे असं. तर मी ह्या कुकरबद्दल तुम्हाला भरपूर काही सांगितलं, पण मी हा कुकर ना म्हणजे कुठून घेतला आहे ते सांगते. तर आमच्या कॅन्टीनमध्ये असल्या वस्तू मिळतात, तर मी कॅन्टीनमधून घेतलेला आहे. कॅन्टीनमध्ये मला तो 2400चा मिळालेला आहे एकच कुकर. म्हणजे त्याची प्राईस जास्त असते, पण कॅन्टीन थ्रू तो मला 2400ला मिळाला. आणि प्रेस्टिज कंपनीचा आहे. प्रेस्टिजचे सगळे काही ज्या वस्तू असतात ना, त्या थोड्या महागच मिळतात, कारण ब्रँडेड कंपनी आहे त्यामुळे. पण कधी-कधी काय होतं ना, आपण कितीही ब्रँडेड घेतलं तरी एखादी वस्तू खराब निघून जाते. त्यामुळे मग मी हा पूर्णपणे पहिले चेक करून घेतला, कारण कसा निघतो कसा नाही. वॉरंटी पण मिळालेली होती, पण आता वॉरंटी पिरियड त्याचा खतम झालेला होता आणि तेव्हा मी त्याला वापरायला काढलेला, कारण भरपूर महिने होऊन गेले होते घेऊन. पण एक चांगलं झालं की कुकर पूर्णपणे छान निघाला. तर हे बघा
जे कुकरचं जे एक बटन होतं वरती आलेलं होतं ब्ल्यू कलरचं ते जेव्हा प्रेशर बनला होता तेव्हा वरती आलं होतं आणि आता कुकरमधला पूर्णपणे प्रेशर निघालेला आहे तर ते आपोआप खाली गेलं होतं. तर म्हणजे ते जेव्हा खाली जातं ना तेव्हाच आपल्याला कुकर खोलायचा आहे, त्याच्या पहिले खोलायचा नाही आहे. कारण त्यामध्ये प्रेशर असतो आणि आपण जर तसंच खोलायला गेलं तर कुकरचं ढक्कन अचानक वरती हे होईल, म्हणजे काहीही होऊ शकतं. त्यामुळे ते एक छान दिलेलं आहे. ते म्हणजे आपल्याला कळून जातं की आता याच्यातला प्रेशर गेलेला आहे. तरी पण मी एकदा शिट्टी वरती करून बघितली होती, कारण जी आपल्याला पहिली सवय असते ना ती एकदम जात नाही. तर खिचडी देखील छान बनली होती. थोडं मला वाटत होतं की अजून थोडंसं पाणी कमी पाहिजे होतं. म्हणजे तशी तर छान होती, आम्हाला तशी मऊच आवडते, पण अजून थोडं, कारण पटापट शिट्ट्या झाल्या आणि नेक्स्ट टाईम ना 3च शिट्ट्या करायची गरज आहे, 4 करायची गरज नाही, असं म्हणजे मला वाटलं. तर खिचडी वगैरे छान झाली होती, ती खाल्ली आणि त्यानंतर मी आता इथं ना किचन स्वच्छ करून घेते, कारण सगळ्यात शेवटचं काम तर हेच राहतं. भांडे वगैरे मी घासून घेतलेले आहेत आणि मी ना ते स्टिकर काढलं आणि त्यानंतर जे ग्लू वगैरे होता ना, तो घासून कसा निघाला ते मी तुम्हाला दाखवलंच नाही. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर पटापट मी आता इथं किचन वगैरे स्वच्छ करून घेते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल ना तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मी ना माझ्या क्वार्टरमधली लाईफ तुमच्यासोबत शेअर करत असते. तर त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर माझं आजचं हे संध्याकाळचं रुटीन होतं, जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. नेहमी असंच असतं, म्हणजे संध्याकाळचीच काही ना काही कामं असतात. आज तर तसं मला शिलाई वगैरे पण करायची होती, पण म्हणजे उशीर झाला होता, त्यामुळे आज काही शिलाई वगैरे करणार नाही आहे. इथून आता म्हणजे किचन वगैरे स्वच्छ झाल्यानंतर लगेचच झोपणार, कारण सकाळी मुलांचं स्कूल असतं. तर हे बघा, स्टिकर पूर्णपणे निघालेलं आहे, अजिबात चिकट दिसत नाही आहे. मी तेव्हा तुम्हाला दाखवण्याचं विसरून गेली होती, तेव्हाच लगेच निघून गेलं होतं. अगदी इझी पद्धतीने निघून जातं त्या पद्धतीने. तुम्ही जर नवीन भांडं घेतलं ना, त्या पद्धतीने ट्राय करून बघा. खूप छान लवकर निघतं. तर चला आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.